नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 30. देवदत्ताच्या या स्वगतातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदाचे कुतूहल शिगेला पोहोचले. ती घाईघाईने पुढला कागद वाचू लागली. माझे भांडण ईश्वराशी नाही, तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशीही माझे भांडण नाही. सूर्यचंद्राशी भांडून काय उपयोग आहे? ते उगवायचे ते उगवणारच, मावळायचे ते मावळणारच. माझे भांडण आहे माणसांशी, वडील, आई, बायको यांच्याशी. देवदत्ताचा अधपात रोखण्याची कोणती धडपड केली त्यांनी? माझे भांडण आहे बापूसारख्या सज्जनांशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्षे जपून ठेवून बापूंनी मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल? देवदत्तावर काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वडिलकीच्या अधिकारानं त्यांनी एकदा तरी मला दरडवायचे होते. कुणी सांगावे, त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलवून टाकले असते. विजेच्या एका चमत्काराने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही तसेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन. दुर्बळ सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे 2च वर्ग या जगात का असावेत? सज्जनांचे साधुत्व आणि दुर्जनांचे सामर्थ्य यांचा संगम या जगात अशक्य आहे काय? चुकलो मी. बापूंना दोष द्यायचा मला काय अधिकार आहे? त्यांचा मोहन माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्याची आई अंथरुणाला खिळली. पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला दुस्सह्य होते म्हणून मी गेलो नाही. का? मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती म्हणून मला जायचा धीर झाला नाही? छे, मी स्वतःच्या छंदाफंदातच दंग होतो. इतरांच्या डोळ्यातल्या गंगा यमुनापेक्षा स्वतःच्या हातातला मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानीत होतो. साऱ्या दुःखाचा विसर पाडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो. बापू, तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षापूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्ताच्या हाती ती जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती. देवदत्ताचे लिहिणे इथेच संपले होते. सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काही टाचून ठेवले होते हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे हे त्याच्यातले किरट्या अक्षरातले शब्द वाचताच नंदा चपापली. पुरून ठेवलेल्या मोहरांचा हंडा सापडल्यामुळे एका मनाला आनंद व्हावा, पण त्या हंड्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुत्कारांनी दुसरे मन भयभीत व्हावे अशी तिची स्थिती झाली. थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरली 20 वर्षापूर्वीची तारीख वाचताच
काळपुरुष आत्मकथा सांगण्याकरता आपल्या समोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला. अधीरतेने ती कथा ती ऐकू लागली. चिरंजीव देवदत्त यास माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघ्या 9 वर्षाचा. माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगळ असतं, हे पाहून तुला किळस येईल. तुझं बालमन भेदरून जाईल. तू आयुष्याला विटशील. म्हणून हे पत्र तुला पुढे योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तरुण असशील. जगातल्या खाचखळग्यांची आणि क्षुद्रतेची व दुष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसांचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेला पशु बाहेर पडतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळे मी लिहित आहे ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेडानं मी आत्मार्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्याला कवटाळण्याकरता ते पुढे गेले, पुन्हा परतले नाहीत. कसलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नव्हता. दत्तक झाल्यामुळे मी विलासपूरचा जहागीरदार झालो, थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त झाली आहे. कुबेराची संपत्ती मिळविण्याच्या मार्गावर मी होतो. पण तुझ्या आईनं अब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारीत आहे. देवदत्ता, जगाच्या दृष्टीनं ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईनं केलेला हा माझा खून आहे. विष पाजून किंवा गळा दाबून केलेले खून यापेक्षा फार बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिचा विभिचार नागडा उघडा विभिचार. विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुर्वर्तन माझ्या काळजात रुतून बसलंय. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही. विलासपुरातल्या घराघरात लोक तुझ्या आईच्या बदफैलीपणाविषयी बोलत आहेत, पण तिला याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरता तिनं बळी तरी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरता इथं येऊन राहिलेल्या अलौकिक योगीराजांचा? तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लाक्षागृहासारखं झालं आहे. पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वरानं हे दुःख देऊ नये. माझी शेवटची एकच इच्छा आहे. हे पत्र तुझ्या हातात पडेल
तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे. पापाचं प्रायश्चित्त कधी ना कधी घ्यावं लागतं. हे काम वासनेनं पिसाळलेल्या या कुलटेला 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे. मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही. म्हणून 2 हिताच्या गोष्टी तुला सांगतो. पहिली, या पृथ्वी तलावर पैसा हाच परमेश्वर आहे हे कधीही विसरू नकोस. दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. ताईसाहेब, दारातून नोकराची हाक आली. नंदा चमकली. तिने हातातले कागद पलंगावर टाकले. ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता. देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता. नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली. इतक्यात देवदत्ताचा आवाज तिला ऐकू आला. साले, कुत्ते, इथं या म्हणजे दाखवतो एकेकाला. नंदा लगबगीने पुढे होत होती. तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला. त्याचा अवतार पाहून तिच्या काळजात धस्स झाले. त्याचे केस विस्कटलेले होते. डोळ्यातली मघाची स्निग्धता मावळली होती. तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता की काय, कुणाला ठाऊक. दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा हे अगदी उघड होते. नंदा दृष्टीला पडताच देवदत्ताची नजर खाली वळली. माफ कर मला. तू मला त्या साल्याबरोबर. तोंडातून भलताच शब्द गेला या जाणीवेने जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला. बाहेरून हाका ऐकू येऊ लागल्या. सरकार, भाईसाहेब, देवदत्त. त्याचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत हे नंदाने ओळखले. आता काय होणार हे तिला कळेना. ती मनातल्या मनात थिजून गेली. बाहेरच्या हकाकडे लक्ष न देता देवदत्त आत आला. दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले. हे काय सरकार, लढाई अशी अर्धवट टाकून? आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदी फिदी हसू लागला. दुसरे दोघे धिटाईने पुढे आले. नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गारला. पाखरू तर छान पैदा केलंय सरकारनी. लगेच त्याने टाळीसाठी दोस्तापुढे हात केला. देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला. तिथली बंदूक उचलून तो गरकन फिरला. बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला लावून तो म्हणाला, चला, चालते व्हा इथनं सगळे. 3दा फासावर लटकावं लागलं तरी हरकत नाही, पण तुमचे तिघांचे इथल्या इथं मुडदे पडतील हे विसरू नका. देवदत्ताचे हे शब्द कानी पडताच तिघेही मागे सरले. क्षणार्धात दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले. ते बाहेर जाताच देवदत्ताने दार धाडकन बंद केले. हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले. काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही. त्या दारूबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले खरे, पण नोकरा-चाकराकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले. दार उघडायला ती जाणार, तोच देवदत्त कोपऱ्यात परत नेऊन ठेवलेल्या बंदुकीकडे टक लावून पाहत उभा आहे.
असे तिला दिसले. घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची तिला आठवण झाली. तिच्या मनाचा थरकाप झाला. पाऊल जागच्या जागी खिळून गेले. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.